नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की फ्रीज मध्ये भाजी नाहीये, आणायला जाणं झालं नाही आणि आज आता भाजीचा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये आपण जे मुगवड्या वाळवणीच्या बनवून ठेवत असतो, तर त्या अशा वेळेला पटकन कामा येतात. तर आज आपली रेसिपी होणार आहे मुगवडीची. सुकी मुगवडीची भाजी अगदी 15 मिनिटात आपण तयार करणार आहे. डब्याला द्यायची असली तरी देऊ शकतो किंवा घरी आपल्याला खायची असेल तरी 15 मिनिटांमध्ये आपण मुगवडी बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला इथे फोडणीसाठी एक मिडियम साईजचा कांदा मी कापून घेतलेला आहे. थोडीशी लसणाच्या पाकळ्या 7-8 इथे कुटून घेतलेल्या आहे आणि इथे ही वाळवलेली मिरची आहे. हिरवी मिरची ही अशी कुटून आणि वाळवलेली असते, तर ही मिरचीची टेस्ट छान येते भाजीला. तर ही मी घेतलेली आहे. तर इथे तुम्ही तिखट आवडीप्रमाणे तिखट घेऊ शकता. थोडेसे इथे शेंगदाणे जाडसर कुटून घेणार आहे. हिरवी मिरची जेव्हा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये येते त्यावेळेला आपण ही मिरची घेऊन आणि अशी जाडसर कुटून आणि जर ही वाळवून ठेवली तर आपण याचा वापर करू शकतो. ह्या मिरचीला दही सुद्धा लावलं जातं वाळवताना, तर ते आपल्या आवडीवरती आहे. हिरवी मिरची कुटून आणि त्याला मीठ आणि दही लावलं जातं, त्यानंतर ती मिरची सुकवली जाते. तर वर्षभर ती मिरची छान टिकते. खिचडी जरी बनवली आपण तरी खिचडी बरोबर ही मिरची 2 टीस्पून तेलामध्ये छान खमंग तळल्या जाते आणि अतिशय खायला छान लागते. तर इथे आपल्याला आता शेंगदाणे कुटून घ्यायचे. जाडसर आपल्याला शेंगदाणे कुटून घ्यायचे आहे. साहित्य सर्व तयार आहे. तर आपल्याला इथे 15 मिनिटांमध्ये आपली भाजी कशी तयार होणार आहे. तर इथे आपण कुकरला मुगवडी शिजून घ्यायची आहे. फक्त 3 शिट्ट्यांमध्ये मुगवडी एकदम छान शिजले जाते. 1 ग्लासभर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि ही मुगवडी शिजून घेतलेली आहे. थोडीशी हळद मी फक्त घातली होती अर्धा टीस्पून शिजवताना आणि 3 शिट्ट्यामध्ये मुगडाळ आपली छान मुगवडी आपली शिजून घेतलेली आहे. साहित्य आपलं तयार आहे फोडणीचं. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. झटपट आपली भाजी तयार होते. कढईमध्ये इथे 2 टीस्पून आपल्याला तेल घालायचंय. तेल इथे कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचंय. तेल इथे गरम झालेलं आहे. 1 टीस्पून आपल्याला इथे घालायचं आहे जिरं. 1 चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. इथे आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं. आपल्या इथे परतला गेलेला आहे. इथे आता आपण लसूण घालून घ्यायचंय. लसूण थोडासा उशिरा घालायचा. लसणाचा फ्लेवर भाजीमध्ये छान येतो. कांदा आपला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण इथे लसूण घातलेला आहे. इथे आपल्याला थोडीशी घालायची आहे हळद, अर्धा टीस्पून पेक्षा कमी. आणि इथे आपल्याला आपली जी मिरची आहे वाळून घेतलेली ती इथे घातलेली आहे. ही भरपूर तिखट मिरची आहे, तर तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घाला. आणि हे शेंगदाणे भाजलेले नव्हते म्हणून मी आता लगेच हे टाकते फोडणी बरोबर. जर भाजलेले शेंगदाणे असतील तर थोडेसे लेट टाका, म्हणजे आपले मिरची पावडर वगैरे परतून झाल्यानंतर, कारण भाजलेले शेंगदाणे जास्त वेळ परतायची गरज पडत नाही. इथे आपली मिरची व्यवस्थित इथे तेलामध्ये परतून झालेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट पण आपला इथे छान परतून झाले आहेत. इथे आपल्याला शिजून घेतलेली मुगवडी घालून घ्यायची. शिजलेली मुगवडी आहे, अजिबात वेळ लागत नाही. आपल्याला इथे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मुगवडी बनवताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत असतो, तर इथे मिठाचं प्रमाण आपण जर वडीमध्ये मीठ घातलं असेल तर इथे आठवणीने प्रमाण इथे व्यवस्थित घ्यायचंय. इथे आता आपल्याला झाकण ठेवून आणि उकळून घ्यायची भाजी छान. झटपट आपली मुगवडीची भाजी इथे तयार झालेली आहे. अडीअडचणीच्या वेळेला आपण पटकन ही मुगवडी करू शकतो. आजची मुगवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा रेसिपीज आहेत व्हेज नॉन व्हेज, त्याची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि रेसिपी कशी झाली होती कमेंट करायला विसरू नका.
तसेच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.